आपण कधी विचार केलाय का की शुगरकेन इंडस्ट्रीज ह्या शेतीच्या शेजारी लोकेटेड असतात, तर बेकरी सारखे जे प्रोडक्ट्स आहेत किंवा बेकरीची इंडस्ट्री आहे ती सिटीज मध्ये लोकेटेड आहे. तर यामागे काय कारण आहेत? तर यासाठी 3 इम्पॉर्टंट फॅक्टर्स आहेत. ते म्हणजे फिजिकल फॅक्टर्स, इकॉनॉमिक फॅक्टर्स आणि पॉलिटिकल फॅक्टर्स. तर इंडस्ट्रीचं लोकेशन ह्या 3 फॅक्टर्समुळे ठरतं. त्यातले फिजिकल फॅक्टर्स काय आहेत? त्यामध्ये एक इम्पॉर्टंट आहे क्लायमेट. जसं की आपण कॉटन इंडस्ट्री बघतो, तर कॉटन इंडस्ट्रीसाठी ह्युमिड क्लायमेट इम्पॉर्टंट आहे. आणि ड्राय रिजन मध्ये कॉटनचा जो थ्रेड मेकिंग करतात त्यावेळेस तो जो धागा आहे तो ड्राय रिजन मध्ये तुटतो, तर ह्युमिड रिजन मध्ये लांब धागे बनतात. म्हणून आपण बघतो की कॉटन इंडस्ट्री ही मोस्टली वेस्टर्न कोस्टच्या इथे सापडते. त्यानंतर इम्पॉर्टंट फॅक्टर म्हणजे रॉ मटेरियल. तर रॉ मटेरियल 2 टाईपचे असतात, एक वेट लुझिंग आणि वेट गेनिंग. तर वेट लुझिंग रॉ मटेरियल म्हणजे काय की शुगर केन किंवा फ्रुट्स असतात ज्यांचं वेट हे टाइमनुसार कमी होत जातं किंवा ते पेरिश होतं. म्हणजे यांचं जे रॉ मटेरियल आहे त्याचं वेट जास्त असतं, तर त्यांचं फिनिश प्रोडक्टचं वेट कमी असतं. तर रॉ मटेरियलचं वेट जास्त असल्यामुळं रॉ मटेरियल ट्रान्सपोर्ट करणं कॉस्टली पडतं. म्हणून वेट लुझिंग ज्या इंडस्ट्रीज आहेत त्या रॉ मटेरियलच्या शेजारी असतात. म्हणून आपण बघतो की साखर कारखाने हे जिथे ऊसाची शेती आहे ते शेजारी असतात. तर त्यानंतर वेट गेनिंग इंडस्ट्रीज. वेट गेनिंग इंडस्ट्रीज मध्ये की रॉ मटेरियलचं वेट हे कमी असतं पण फिनिश प्रोडक्टचं वेट हे जास्त असतं किंवा फिनिश प्रोडक्ट हा बल्की असतो. त्यामुळे फिनिश प्रोडक्टला ट्रान्सपोर्ट करणं हे जास्त डिफिकल्ट होतं. म्हणून अशा इंडस्ट्रीज ह्या मार्केटच्या शेजारी असतात. जसं की आपण बेकरी प्रोडक्ट्स मध्ये बघतो ज्यांचं रॉ मटेरियल लाईट असतं पण त्यानंतर जो फिनिश प्रोडक्ट असतो जसं की ब्रेड्स किंवा बाकीचे बेकरी आयटम्स हे हेवी असतात, त्यामुळे ते मार्केटच्या शेजारी असतात. त्यामुळे फिनिश प्रोडक्ट इझिली कन्झ्युमर्सकडे आपण प्रोव्हाइड करू शकतो.